लोणार तालुक्यातील पांगराडोळे येथे एका शेतकऱ्याच्या 6 एकरातील सोयाबीन गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पांगराडोळे गावात एका शेतकऱ्याच्या मेहनतीचे प्रतीक असलेली सोयाबीन गंजी रात्रीच्या सुमारास पेट घेतल्याची घटना घडली आहे। या आगीत सुमारे 6 एकर क्षेत्रातील सोयाबीन गंजी जळून खाक झाली असून शेतकरी नवनाथ काकड यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काकड यांनी नुकतेच आपल्या शेतातील सोयाबीन सोंगून त्याची गंजी तयार केली होती। मात्र मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। तसेच आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शेतकरी काकड यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदत व नुकसान भरपाईची मागणी केली आहे। ग्रामीण भागात अशा घटना सातत्याने घडत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। दिवाळीचा सण जवळ असताना घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे।